आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा आत्ताच आलेल्या एका मोठ्या बातमीनुसार शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठी खुशखबर या ठिकाणी सध्या आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी सध्या या ठिकाणी समोर आलेली आहे। ती म्हणजे पीक विमा योजनेतील सर्वात मोठी घोषणा ही आज या ठिकाणी झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, 100% बातमी आजची ही खरी आहे, कारण आज अक्षरशः पेपरला खूप मोठी हेडलाईन आलेली आहे, पेपरला बातमी आलेली आहे की पीक विमा या 14 जिल्ह्यामध्ये फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी जमा करणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले सर्व दावे अखेर मंजूर झाले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आजपासून तुमच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये पीक विम्याची या 14 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे। आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, आज ही बातमी अक्षरशः आज पेपरला आलेली आहे, त्यामुळे कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। आता या 14 जिल्ह्यामध्ये आज येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडल्याचे मेसेज तुम्हाला येणार आहे। ते 14 जिल्हे आणि नेमके कोणते शेतकरी या योजनेमध्ये, या पीक विमा योजनेमध्ये कोणते शेतकरी अपात्र ठरवले गेलेत, कोणते शेतकरी पात्र ठरवले गेलेत, सर्व काही जिल्हे सुद्धा सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी वाचून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती स्वतः कृषी विभागाने या ठिकाणी जाहीर केली आहे। शेतकरी बांधवांनो बघा, यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंतचे जे काही अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता कुठलीही काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका, कारण या 14 जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा शेतकरी बांधवांनो, तुमच्या येत्या 2 ते 3 तासामध्ये तुमच्या सुद्धा खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे पडणार आहे। ही 100% बातमी खरी आहे, कारण आज ही बातमी पेपरला आलेली आहे। त्यामुळे कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाहीये। पात्र शेतकरी, अपात्र शेतकरी 14 जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। पण त्या अगोदर आता अजूनपर्यंतही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके किती वाजता या ठिकाणी पैसे पडणार आहे सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये समजणार आहे। बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांनो, पीक विमा मिळाला नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला आहे, 2-5 हजार रुपये या ठिकाणी मिळाला असेल, त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत एवढा पीक विमा या ठिकाणी मिळू शकतो। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता या ठिकाणी वाटत असेल की एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांना सरकार कशी काय देईल, तर त्याचं कारण देखील या ठिकाणी सरकारनं सांगितलं आहे। शेतकरी बांधवांनो, ते म्हणजे 2022, 2023 आणि 2024 मागील 3 ते 4 वर्षाचा जो काही थकीत पीक विमा होता, तो या ठिकाणी पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता, तो आज या ठिकाणी वाटपाचे आदेश या ठिकाणी सरकारने या ठिकाणी दिलेले आहे। त्यामुळे आता आज या 14 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे। त्यामुळे नेमकं ते कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीक विमा जमा होतो, हे पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच पात्र अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे, कारण ही बातमी शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी अक्षरशः पेपरला या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग सरकारवर खूप जास्त अगोदर नाराज होता, पण आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटपाचे आदेश दिलेत। आजपासून बघा, पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। आताच तुम्ही बघा, आताच व्हिडिओच्या सुरुवातीला बघितला की आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा सोडल्याचे आदेश या ठिकाणी सोडल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे आता कुठली काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्यासुद्धा खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये या योजनेमध्ये अपात्र ठरवले गेलेत, नेमके कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरवले गेलेत, याची सविस्तर यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे. ती यादी अगदी एका मिनिटामध्ये आपण समोर वाचून घेणार आहोत. आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे ना, उद्या काही जिल्ह्यांचा या ठिकाणी नंबर लागणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता उद्या काही जिल्हे आहेत, म्हणजे उद्याही 14 जिल्ह्यामध्ये असं टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या खात्यामध्ये सोडला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. कारण या 14 जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 90% शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा वाटपाचे आदेश दिले गेले आहेत. फक्त 10% शेतकरी यामध्ये अपात्र ठरवले गेले आहेत. म्हणजे 10% शेतकरी नेमके कोणते आहेत ते अगदी एका मिनिटामध्ये त्याची यादी आपण सविस्तर बघून घेणार आहोत. त्यासोबतच पात्र शेतकरी अपात्र शेतकरी नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आज हा पीक विमा जमा होत आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे, सोडून जायचा नाही, जेणेकरून तुमचं या ठिकाणी नुकसान होणार नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके किती वाजता पैसे येणार आहेत हे सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, मित्रांनो, हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसं शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालं होतं त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. थोड्याच वेळात तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा या ठिकाणी जमा केला जाणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झालं. म्हणजे शेतकरी बांधवांनो, काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं कुठली काळजी किंवा चिंता करू नका. 5 ते 6 जिल्ह्यामध्ये सुमारे 30,000, 40,000, 50,000 रुपये इतका पीक विमा त्यांना भेटलेला आहे. जर तुम्ही या शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये या 5 ते 6 जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे काही थोडेफार पैसे पडले असेल, तर व्हिडिओच्या खाली तुमच्या जिल्ह्याचं, तुमच्या तालुक्याचं, तुमच्या गावचं नाव या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे. जेणेकरून तुम्हाला राहिलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी समजणार आहे की बाबा पीक विम्याचे पैसे या ठिकाणी पडत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी भेटला नाही, ज्याला थोडेफार भेटले, त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल शेतकरी बांधवांनो तर करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके किती वाजता या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आज पीक विमा करण्याचे, वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिलेत. तुम्ही आत्ताच बघितलं की आता बघा या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळामध्येच पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने सांगितलंय की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा या ठिकाणी येणार आहे, तर काही शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यापेक्षाही जास्त येऊ शकतो. जर तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल मित्रांनो, हे 14 जिल्हे बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता अगदी एका मिनिटामध्ये आपण त्या जिल्ह्यांची यादी बघून घेणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण ही बातमी शेतकरी बांधवांनो अक्षरशः आज पेपरला या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळं आता या ठिकाणी 14 जिल्हे सविस्तर बघणार आहोत. शेतकरी बांधवांनो, जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळाला नसेल, तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळाला नसेल, 30,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळू शकतो. 2025च्या मे महिन्यापर्यंतचे राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, काल काही शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावर मी सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 52,000, 50,000, 49,000, 50,000 इतका पीक विमा त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा झालेला आहे. त्यामुळं आता कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. शेतकरी बांधवांनो, आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. आपल्या राज्यात शेतकरी बांधवांनो बघा, आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि त्या 36 जिल्ह्यात काल जवळपास 5 ते 6 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे या ठिकाणी वाटप झालं. शेतकऱ्यांना असं वाटत होतं की पीक विमा या ठिकाणी 8,000, 10,000, 15,000 येईल, परंतु केंद्र सरकारकडून एकदम 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, एकदम या 2 ते 3 वर्षाचा पीक विमा एकदम खात्यावर 50,000, 60,000, 49,000 इतका या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटला
त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं तालुक्याचं गावचं नाव आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा पीक विम्याचा भेटला नाही त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं तालुक्याचं गावचं नाव सुद्धा या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे की बाबा मला पैसे या ठिकाणी भेटले नाही, त्यामुळं आम्हाला बाकीच्या राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना समजणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा येत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आतापर्यंत जमा झालेला नाही। तुमच्या शेती पिकाचं शेतकरी बांधवांनो 2022, 2023, 2024 मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर त्याचा पीक विमा आता मंजूर झाला आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो ज्वारी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी असेल, आंबे असेल, मूग असेल, मटकी असेल, शेंगा असेल, अशा सर्व पिकांसाठी राज्य सरकारने एक यादी जाहीर केली आहे। जवळपास शेतकरी बांधवांनो 35 पिकांची नोंद या पीक विमा योजनेमध्ये आढळली गेली आहे, ज्यामुळं आता तुम्हाला सुद्धा या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अगदी 2 ते 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। ही बातमी अक्षरशः आज पेपरला आलेली आहे, त्यामुळं कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे। तुम्ही आतापर्यंत ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून या 35 पिकांमध्ये शेतकरी बांधवांनो सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तूर असेल, मटकी असेल, कापूस असेल, या सर्वाधिक पिकांना या ठिकाणी पीक विमा मंजूर गेल्याचं सांगितलं आहे। शेतकरी बांधवांनो कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येत आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नेमके तुम्हाला जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके किती वाजता पैसे येणार आहेत, तुम्ही पात्र शेतकरी आहात की अपात्र शेतकरी आहात, नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, लक्षपूर्वक जिल्ह्यांची यादी ही आता वाचून घेणार आहोत, ती लक्षपूर्वक ऐकायची आहे। बघा, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना बोलताना या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे स्पष्ट आदेश या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सोडण्यात येत आहे। शेतकरी बांधवांनो मी सांगितल्याप्रमाणे काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे वाटाबे सुद्धा झालेले आहे, त्यामुळे ही बातमी अक्षरशः पेपरला आलेली आहे। ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आतापर्यंत कमेंट केलं नसेल तर करून घ्यायचं आहे। ज्यांना 1 रुपया सुद्धा पीक विम्याचा मिळालेला नाही त्यांनी सुद्धा कमेंट करायची आहे त्यांच्या जिल्ह्याचं तालुक्याचं गावचं नाव। काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप करा असं कृषी विभागाकडून या ठिकाणी आदेश आलेत। त्यामुळे नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो हे तर आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहणारच आहोत, पण त्याआधी नेमके कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले गेलेत, कोणते शेतकरी पात्र राहिलेत याची यादी सुद्धा तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगणार आहे। सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देखील आली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा या ठिकाणी होणार नाही, कारण मागच्या वेळी जो काही पीक विमा ठिकाणी जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा झाला नाही, कारण सरकारला तो या ठिकाणी परत गेला होता शेतकरी बांधवांनो। त्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालं होतं, म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त या 12 बँका या ठिकाणी निवडल्या गेल्यात। या 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा ठिकाणी मिळणार आहे। सरकारने फक्त या 12 बँकांना शेतकरी बांधवांनो प्राधान्य दिलंय, कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून या ठिकाणी सोडला जातो आणि केंद्र सरकारकडून सोडल्या गेल्यामुळे या ठिकाणी केंद्र सरकारला काही या ठिकाणी अडचणी येत असतात। त्यामुळे या 12 बँकांमध्ये तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला सुद्धा या 14 जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे पडणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो या 12 बँका सोडून इतर बँकेचं तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला पीक विमा सोडणाऱ्या कंपनीकडून अडचण येत असते, पीक विमा तुमचा येऊन सुद्धा रिटर्न या ठिकाणी जात असतो, यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही असं या ठिकाणी सांगितलं गेलं आहे। त्यामुळं तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे की नेमकं बाबा कोणत्या त्या 12 बँका आहेत ज्या बँकांमध्ये आज या ठिकाणी पीक विमा सोडण्यात येणार आहे। आज आणि उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळं आता कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज तुम्हाला नाही आहे। 12 बँकेतील खातं असेल तर काळजी करू नका, आणि जर या 12 बँकेतील खातं तुमचं उघडलं तुम्ही नसेल तर या 12 बँकेतील काळजी करायची गरज आहे, कारण या 12 बँकेतील एखाद्या बँकेचं खातं तुम्ही लगेच या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन उघडून घ्यायचं आहे। पीक विमासाठी निवडलेल्या या 12 बँकांची यादी आता लक्षपूर्वक ऐकायची आहे। ती पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, दुसरी बँक आहे जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर आहे HDFC बँक, त्यानंतर आहे ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि पोस्ट ऑफिस बँक। शेतकरी बांधवांनो पोस्ट ऑफिस बँक ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात व्हायरल बँक आहे,
कारण पोस्ट ऑफिस बँकेमध्ये विद्यार्थ्यांच्या या शिष्यवृत्तीचे आणि शेतकऱ्यांच्या सर्व योजनांचे पैसे या ठिकाणी सहजरित्या पडत असतात. त्यामुळं आत्ताच या ठिकाणी ते खातं खोलून घ्यायचं आहे, खोललेलं नसेल तर. कारण पोस्ट ऑफिस बँकेचं खातं हे सर्वात सेफ खातं आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी या बँकेच्या घोटाळ्यामधून या ठिकाणी बाहेर पडणार आहे. कारण त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी गावाखेड्यातील खाते त्यांच्या या ठिकाणी लिंक आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी या 12 बँकाची खाते उघडले नसेल, या 12 बँकेतील एखादं खातं उघडून घ्यायचं आहे. गेल्या काही महिन्यामध्येच अशी काही पीक विम्याच्या ठिकाणी शाळा झाली होती. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता आपण या ठिकाणी जिल्हे ते जे काही 14 जिल्हे सांगितले आहेत ते जिल्ह्यांची या ठिकाणी यादी वाचून घेणार आहोत. त्या अगोदर पात्र शेतकरी अपात्र शेतकरी कोणते आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत. पात्र शेतकरी या ठिकाणी सर्व आहेत. फक्त या ठिकाणी जे अपात्र शेतकरी आहेत ते आता या ठिकाणी आपण वाचून घेत आहोत. ज्या शेतकऱ्यांची गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूला जमीन, सरकारी जमीन दाखवून त्यांनी पीक विमा या ठिकाणी उचलला असेल, घेतला असेल, त्यांना आज पीक विमा या ठिकाणी सोडण्यात येणार नाही. शेतकरी बांधवांनो, बाकीच्या सर्व जणांना या ठिकाणी पीक विमा सहजरित्या या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा यात आहे का बघायचा. या 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा ठिकाणी सोडण्यात येणार आहे. जर शेतकरी बांधवांनो या 14 जिल्ह्या व्यतिरिक्त तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या जिल्ह्यांची यादीसुद्धा लगेच या ठिकाणी आपल्या चॅनलवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून व्हिडिओ आल्या तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ बघता येईल. आज, उद्या आणि परवा असं 3 दिवसाच्या आतमध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा सांगितलेला आहे तो म्हणजे अकोला. त्यानंतर नांदेड असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, लातूर असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल. या 14 जिल्ह्यांची यादी आज या ठिकाणी आलेली आहे आणि राहिलेले जिल्हे हे उद्या किंवा परवा या ठिकाणी व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही बातमी अक्षरशः पेपरला आलेली आहे, त्यामुळे कुठलीही काळजी किंवा चिंता करू नका.